नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याचे मूल्यांकन आता गावोगावी सुरू झालेलं आहे. खरं सांगायचं तर या अभियानाकडे पाहताना एका वेगळ्या नजरेने पाहावं लागतं. त्याला कारण असं की हे अभियान इतर सगळ्या स्पर्धात्मक अभियानांच्या पेक्षा थोडंसं वेगळं ठरतं. कारण इतर जी राज्य शासनाची अभियानं होती यापूर्वीची ती एका विशिष्ट आस्पेक्टवरती काम करणारी अभियानं होती. जसं की संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे स्वच्छतेच्या संदर्भात त्याच्यामध्ये काम करायचं अपेक्षित होतं. तंटामुक्ती अभियान असेल तर ते गावातले तंटे किंवा भांडण या संदर्भात काम करण्यासाठीचं अभियान होतं. त्यानंतर आत्ता जे लेटेस्ट जे आपल्याकडे सुरू झालेलं आहे ते आरोग्य संपन्न ग्राम अभियान, तर त्याच्यामध्येही आपल्याला आरोग्याच्या संदर्भात विविध प्रकारची कामं ही गावामध्ये करणं अपेक्षित आहे. परंतु समृद्ध पंचायत राज अभियानाकडे जर आपण बघितलं तर हे अभियान मात्र इतर सगळ्या अभियानांच्या दृष्टीने वेगळं ठरतं. त्याला कारण असं की ग्रामविकासाच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा सर्वांगीण अंगाने विचार या अभियानात केलेला आहे. म्हणजे केवळ एका आस्पेक्टवरती हे अभियान काम करत नाही, तर अनेक शाळा असेल, आरोग्य असेल, पर्यावरण असेल किंवा अन्य जे काही ग्रामविकासाचे घटक आहेत, पायाभूत सुविधांचे घटक आहेत, तर या संदर्भात या अभियानामध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि त्यामुळे हे सर्वंकष अभियान होतं आणि त्यामुळे त्या दृष्टीनं या अभियानाकडे आपल्याला पाहावं लागेल. या अभियानाच्या सुरुवातीला आम्ही ज्यावेळी हे अभियानाचं ग्रामसभा घेतली आणि त्यानंतर थोडाफार अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हे अभियान म्हणजे आमच्यासाठी एक मोठी संधी असू शकते. आणि संधी अशासाठी म्हणतोय मी की या अभियानाच्या अनुषंगाने जर आपण गावामध्ये काम केलं तर अनेक ज्या काही पायाभूत आणि गरजेच्या गोष्टी आहेत तर त्यांची पूर्तता आपण या अभियानाच्या निमित्ताने करू शकतो. अशा प्रकारचा एक विश्वास या अभियानाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आला. आणि त्यानंतर माझे ग्रामस्थ, माझे ग्रामपंचायतमधले सगळे सहकारी, आमच्या ग्रामपंचायत अधिकारी नम्रता सावंत मॅडम, माझे सगळे कर्मचारी, या सगळ्यांनी आम्ही असं ठरवलं की या अभियानाच्या दृष्टीने आपल्याला काही काम करता येईल आणि त्यासाठी आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून सुरुवात केली. मी या अभियानाकडे 3 सच्या दृष्टीने बघतो. पहिला स म्हणजे संधी, ही काम करण्याची एक संधी या निमित्ताने आपल्याला उपलब्ध झाली. दुसरा मी स जो आहे तो म्हणजे संस्कार, म्हणजे जे काही लोकसहभागाच्या माध्यमातून जी काही आपल्याला कामं करता आलेली आहेत तर ही जी कामं आहेत तर ती कामं श्रमदानाच्या माध्यमातून झालेली आहे आणि श्रमदान किंवा लोकसहभाग एक मोठा घटक या अभियानात होता आणि त्या दृष्टीनं आम्ही याच्यामध्ये काम करू शकलो. तर आजकालच्या पिढीमध्ये जर बघितलं तर श्रमाचा संस्कार हा अत्यंत कमी होत चाललेला आहे. ते श्रमदान करणं, त्यासाठी सामूहिकपणे एकत्र येणं, ही गोष्ट आजकाल कालबाह्य होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. विशेषतः कोकणामध्ये जर आपण बघितलं तर पारंपरिक जीवन पद्धती जी आमची होती ही मात्र श्रमदानावरतीच आधारित होती. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा पद्धतीनं कोकणातलं पारंपरिक लोकजीवन होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे सामूहिकपणा जो आहे तो कुठेतरी कमी होताना दिसतोय आणि त्या दृष्टीनं मी विचार केला की एक श्रमाचा संस्कार या निमित्ताने नव्या पिढीवरती आपल्याला करता येईल आणि त्यासाठी म्हणून मी याच्यामध्ये थोडासा रस दाखवला. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा जो विषय स आहे तो म्हणजे संस्कृती, की एक नवी संस्कृती या निमित्ताने आपल्याला जोपासता येईल का किंवा रुजवता येईल का नव्या पिढीमध्ये, तर त्या दृष्टीने थोडासा मी विचार केला. आणि मला आनंद वाटतो सांगायला की गेल्या 6 महिन्यामध्ये की माझ्या आढाळी पुणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये जी काही कामं झाली आहेत त्याच्यामध्ये लोकसहभाग बऱ्यापैकी होता. महिला, तरुण, अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून सगळ्यांनी उत्साह दाखवला. नव्या पिढीतली जी मुलं आहेत त्या नव्या पिढीतल्या मुलांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला आणि एक समाजाचा संस्कार त्यांच्यावरती झाला आणि एक नवं कल्चर, एक नवी संस्कृती या निमित्ताने आपल्याला निर्माण करता आले. तर त्यासाठी मी खरोखरच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आभारी आहे. कारण यश अपयश काही असो, अभियानात स्पर्धात्मक अभियान असल्यामुळे यश अपयश जरी काही असलं तरी एक संधी आणि एक आत्मशोध घेण्याचा किंवा स्वतःचा शोध घेण्याचा, स्वतःची कार्यक्षमता शोधण्याचा एक प्रयत्न आम्ही या निमित्ताने करू शकलो. त्यामुळे पुन्हा मनापासून म्हणतो थँक्स टू मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान.